आता बंदित आणि अबंदित हे काय आहे, तर बंदित जो आहे तो आपल्याला 60% खर्च करायचा आहे आणि अबंदित जो आहे तो आपल्याला 40% खर्च करायचा आहे. म्हणजे 6 लाख रुपये आपल्याला बंदितवर. बंदित म्हणजे काय, पाणी पुरवठ्याची कामं आणि स्वच्छता. स्वच्छता म्हणजे गावातील नाली नवीन नाली करणे किंवा आरोग्यावर खर्च करणे, ब्लिचिंग पावडर, ज्या समस्या आहे आपल्याकडे त्या समस्येवर आपल्याला ते खर्च करायचे स्वच्छतेसाठी. आणि पाणी पुरवठ्यावर जे काम करायचे ते पाणी पुरवठ्यामध्ये आपल्याला विहीर खोलीकरण, आता आपण नवीन विहीर खोलीकरणाचं आपण काम हाती घेतलेलं आहे, ते खोलीकरणासाठी आपल्याला तो खर्च करायचा आहे. त्यानंतर 60% हा झाला बंदितचा निधी आणि 40% निधी हा आपल्याला मानव विकास मिशन. म्हणजे मानव विकास मिशन म्हणजे आपल्याला शाळा झाली, अंगणवाडी झाली, आरोग्य, उपजीविका, 15% मागासवर्गीय खर्च, 5% अपंग खर्च, त्यानंतर महिला व बालकल्याणचा 10% खर्च, या सर्व बाबी आपल्याला 40% मध्ये बसवायचे. या 40% मध्ये आपल्याला आता शाळेसाठी तो कागदावर मला तो आपण बनवलेला शाळेसाठी आपल्याला काही तरतूद करून ठेवायची. मग जी शाळा आहे या शाळेवर आपल्याला जे काही असेल ते शाळेचा खुला रंगमंच वर स्लॅब टाकणे म्हणा किंवा शौचालय दुरुस्ती म्हणा किंवा रंगरंगोटी म्हणा, या सगळ्या गोष्टी आपल्या शाळेसाठी करायच्या आहेत. तसंच आपल्याला अंगणवाडीसाठी सुद्धा अंगणवाडीला नळ कनेक्शन घेऊन देणे, विद्युत लाईट घेऊन देणे, याही सर्व गोष्टी आपल्याला ग्रामपंचायत मार्फतच अंगणवाडीसाठी कराव्या लागणार आहे. तर ज्या काही गोष्टी करायच्या आहे आपल्याला त्याचा आराखडा तयार करण्यासाठी आपण आजची ही सभा या ठिकाणी घेत आहोत. प्रोसिड्युर मासिक सभेची प्रोसिड्युर आपण ठरवलेली आहे. शेवट आपल्याला पाणी पुरवठ्यामध्ये विहीर खोलीकरणचं आपण काम घेतलेलं आहे. आता काल आमची ग्रामपंचायत कार्यकारिणीची सभा झाली, त्या सभेमध्ये हा विषय आम्ही ठेवला आणि त्या सभेमध्ये काही कामं घेतल्या गेली. त्यानंतर आपल्याला तशीच आजच्या ग्रामसभेमध्ये तुमच्या मार्फत काही कामं सुचवायची असतील तर ती कामं आपण सुचवू शकतो. त्यानंतर आपल्याला परत हा आराखडा मंजुरीसाठी पंचायत समिती स्तरावर पाठवायचा आहे. पंचायत समिती स्तरावर पाठवल्यानंतर तो तिथे मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर परत आपल्याला याच ठिकाणी 27 तारखेला किंवा डिसेंबरच्या शेवटीपर्यंत आपल्याला परत ग्रामसभेचं आयोजन करायचं आणि त्या आराखड्याला आपल्याला मंजुरी द्यायची. त्यामध्ये स्वच्छतासाठी आपण नालीचं बांधकाम घेतलेलं आहे. त्यानंतर मानव विकास मिशन अंतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये एक उंच पाण्याची टाकी म्हणजे स्टँड, लोखंडी स्टँडची बनवून त्याच्यावर पाण्याची टाकी ठेवायची आणि त्यानंतर त्याला लाईन नळ कनेक्शन द्यायची. म्हणजे त्याला म्हणतात हँडवॉश स्टेशन, नाही का? हेच काम घेतलं ना आपण. म्हणजे मुलांना हात धुण्यासाठी ती एक व्यवस्था आपण केलेली आहे. त्यानंतर आपल्याला 10% महिला व बालकल्याणमध्ये शौचालय, काही लाईट फिटिंग असेल अंगणवाडीची ती लाईट फिटिंग करायची. मागासवर्गीय वस्तीमध्ये आपल्याला LED लाईट लावणे, लोखंडी जाळीचं विहिरीवर लोखंडी जाळी बसवणे. त्यानंतर प्रशासकीय निधी जो असतो आपल्याकडे, आपले सरकार सेवा केंद्र म्हणून एक आपली नियुक्ती असते, ग्रामपंचायतला ऑपरेटर असतो, त्या ऑपरेटरचं मानधन सुद्धा आपल्याला द्यावं लागत असतं. आपल्याकडे ऑपरेटर कोण आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का कोण ऑपरेटर? आपल्या ग्रामपंचायतीचे दाखले जन्म मृत्यूचे जो देतो कोण आहे आपल्याला माहिती पाहिजे. भागवत भोंडे आपला याचा कुठला नसल्याचा, तर तो आपलं ग्रामपंचायत ऑपरेटर म्हणून आपण त्याची नियुक्ती केलेली आहे. तर तू तिथल्या स्तरावरून, आपलं इथलं कॉम्प्युटर इथं व्यवस्था नसल्यामुळे तिथल्या स्तरावरून तू देत असतो. तर अशा प्रकारे आपलं हे आराखडा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अजून तुम्हाला त्याच्यामध्ये काही समाविष्ट करायच्या असतील गोष्टी तर तुम्ही सांगू शकता. बस किंवा काय काही समाविष्ट